मंडळी, उन्हाळा असू द्या किंवा पावसाळा, या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्पदंशाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये साप थंड हवा थंड ठिकाण शोधण्यासाठी आपल्या घरामध्ये येत असतात आणि सापाचा चुकून आपल्याला स्पर्श झाला की आपल्याला सर्पदंश होतो. आणि पावसाळ्यातही तसंच आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस सापांच्या बिळामध्ये शिरतो आणि सापांच्या बिळात पाणी शिरल्यामुळे साप कोरडी जागा शोधण्याकरिता आपल्या घरांकडे आकर्षित होतात आणि त्याच्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले. अशामुळे आपल्या घरामध्ये सापांची भीती फार मोठ्या प्रमाणात वाढते. अंधार असतो, पाऊस असतो, लाईट गेलेली असते, अशामुळे आपल्याला भीती वाटत असते. आपलं घर शेतामध्ये असतं किंवा आपलं घर झाडी झुडपांमध्ये असतं किंवा गावाकडे आपलं घर असतं. मग अशामुळे होतं काय की आपल्याला सापांची भीती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. मग या सापांच्या भीतीपासून जर आपल्याला दूर राहायचं असेल, सर्पदंशाचं प्रमाण जर आपल्या घरामध्ये टाळायचं असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सापांनी आपल्या घराकडे येऊच नाही, साप आपल्या घरात दिसू नये किंवा सापांनी आपल्या घराकडे बघूच नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मंडळी, मी एक वेल सांगणार आहे, एका झाडाची एक वनस्पती सांगणार आहे. ती वनस्पतीचं झाड तुमच्या घरासमोर लावा पावसाळ्यामध्ये किंवा दारासमोर लावा किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही लावा. ते जर वनस्पती ती तुम्ही लावली तर तुमच्या घराकडे साप बघणार सुद्धा नाही, घराकडे साप आकर्षित सुद्धा होणार नाही किंवा तुमच्या घरामध्ये साप निघणार सुद्धा नाही. तर एक कोणती वनस्पती आहे तेच या व्हिडिओतून सांगणार आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी व सर्व ग्रामीण भागातल्या लोकांसाठी हा व्हिडिओ आवर्जून आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही वनस्पती तुमच्या दारात लावल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो, सर्पदंशाचं प्रमाण कमी होऊ शकतं. या वनस्पतीचा एकच फायदा आहे की या वनस्पतीच्या वासांमुळे साप तुमच्या घराकडे येत नाही आणि जर तुमच्या घराकडे आला नाही तर सर्पदंशाचा विषयच येत नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वनस्पती शास्त्र अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये वनस्पती शास्त्राला अत्यंत महत्वाचं मानाचं स्थान आहे. अशा अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत की ज्या आपल्या अनेक प्रकारच्या रोगावरती उपाय ठरत असतात. मंडळी, सापांना पळवून लावण्यासाठी किंवा साप आपल्या घराकडे येऊ नये याच्यासाठी आपल्या वनस्पती शास्त्रामध्ये आफुमारीची वेल नावाची एक वनस्पती आहे. या वनस्पतीची जर लागवड आपण आपल्या घराच्या शेजारी केली किंवा एक तरी त्या वनस्पतीचं झाड आपल्या घराच्या समोर किंवा घराच्या शेजारी लावलं तर या आफुमारीच्या वनस्पतीमुळे आपल्या घराकडे साप येणार नाहीत. त्याचं कारण सांगतो. ही वनस्पती अत्यंत कडसर असते आणि सापांना त्या वनस्पतीची अलर्जी असते. अलर्जी नसेल कळाली तर सापांना त्या वनस्पती वायतळ आहेत. म्हणजे काय, तर अजून सोपं करून सांगतो की त्या वनस्पती सापांना आवडत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचा वास त्यांना अत्यंत घाण वाटतो आणि त्या वासामुळे ते साप किंवा ते सर्प किंवा विषारी प्राणी आपल्या घराकडे आकर्षित होणार नाहीत. त्या वनस्पतीचं हे वैशिष्ट्य आहे. आणि आफुमारीची वनस्पती मंडळी नुसती सापांना पळून लावण्यासाठी नाही, तर आपल्या घरामध्ये कोणी मधुमेहाचा पेशंट असेल, शुगरचा पेशंट असेल किंवा अजून जे दमा असेल, अनेक जे प्रकारचे आजार आहेत त्याच्यावरती रामबाण उपाय म्हणून ही वनस्पती अत्यंत महत्वाचं काम करत असते. तर मंडळी, जर तुम्हाला सापांना पळून लावायचं असेल किंवा सर्पदंशापासून वाचायचं असेल तर या पावसाळ्यामध्ये आफुमारीचं एक तरी झाड तुमच्या घराच्या अवतीभोवती नक्की लावा. याचा फायदा काय होईल तर कुणाचा तरी जीव वाचेल आणि सर्प आपल्या घराकडे येणार नाहीत. ही खात्री तुम्ही सर्वांनी नक्की करावी.